नागपुरातील इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिमेंट रोडवर अंदाजे 30 वर्षीय अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता। 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3:45च्या सुमारास ही घटना घडली। इंग्लंड कॅबिन कडून धंतोली अंडरब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावर हा इसम आढळला। अंगावर रंगीबेरंगी फुलवाची शर्ट होती, निळी जीन्स, गळ्यात धागा आणि हिरव्या रंगाचे ताबीज होते। नाकातून व डाव्या डोळ्यातून भुवळीतून रक्तस्राव झाला होता। उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात नेले आले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। सुरुवातीला हा घातपाताचा प्रकरण असल्याची शक्यता व्यक्त केली, मात्र आतापर्यंतच्या प्राथमिक तपासात शरीरावर मारहाणीच्या किंवा संशयास्पद जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत, त्यामुळे हा खून नसावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नेमकी मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून इमामवाडा पोलीस सर्व बाजूने तपास करत आहे। काल दिनांक 11 तारखेला संध्याकाळी 5च्या सुमारास धंतोली रेल्वे ब्रिज पटरीजवळ एक रिमोट एरिया आहे, तिथे सदरची अनोळखी महिताची बॉडी मिळालेली आहे। महिताचे वय अंदाजे 30 वर्ष आहे आणि उजव्या हातावर कमलेश असं गोंदलेलं आहे। बाकी इतर महिताच्या अंगावर ओळखी संदर्भात काही वस्तू मिळून आलेल्या नाहीत। अंगात काळ्या आणि निळ्या डिझाईनचा शर्ट आहे आणि निळी जीन्स पॅन्ट आहे आणि महितांनी क्रॉक्स, काळे पांढरे क्रॉक्स घातलेले होते, असे एकंदरीत वर्णन आहे। त्याबाबतच्या नातेवाईकाचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे। बॉडीवर तसे निशाण कुठले मारहाणीचे दिसून आलेले नाहीत। बॉडीच्या डोळ्या शेजारून थोडं रक्त येत होतं, त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्या गोष्टी सर्व क्लिअर होतील। प्रायमापेशी सदर बाबतीत बाबा तो एखाद्या वेळेस तोल जाऊन पडलेला असू शकतो अशी शक्यता वाटत आहे, परंतु सर्व बाजूने आम्ही त्याबाबतचा तपास करत आहोत। सदर इसमाची ओळख पटवण्याचा पण प्रयत्न करत आहोत, पुढील चौकशी करत आहोत। लोकवाहिनी मीडियाकरिता विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।